देऊळगाव राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गेल्या 3 वर्ष या प्रशासकीय काळामध्ये भरभरून निधी आला. शेकडो कोटी रुपये निधी या देऊळगाव राज्याला आला. त्यामध्ये रस्ते असेल, नाले असेल, त्यामध्ये नदी सौंदर्यीकरणाचं काम असेल, मुख्य रस्त्यावरची हायमस लाईट असेल, त्यामध्ये आमना नदीवरचे हायमस लाईट असेल आणि पाणी पुरवठ्याची योजना असेल. आज 100% नगर परिषदेची वसुली असून सुद्धा लोकांना 20 दिवस त्या ठिकाणी पाणी भेटत नाही. म्हणजे शून्य नियोजन नगरपालिकेचं, फक्त पैसा कमवणे हा त्यांचा उद्देश डोळ्यासमोर असल्यामुळे आजची जनता सुद्धा या ठिकाणी त्रस्त आहे. या संपूर्ण जे कामं त्या ठिकाणी झालेली सर्व निकृष्ट झालेले आहेत. आपल्या देवराज्याचं देवराई शहरातून जी नदी आमना नदी गेली आहे, त्या आमना नदीचं सुशोभीकरण 20 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झाला आणि 20 कोटी रुपये खर्च होऊन त्या इस्टिमेटप्रमाणे ते काम जर झालं असतं तर ह्या देवराज्याचा चेहरा मोहरा बदलला असता आणि सुशोभीकरणामध्ये देवराज्या टॉपवर आला असतं. परंतु 20 कोटी खर्च गेले कुठं हे मात्र त्या ठिकाणी कामावर गेल्यावर पाहायला भेटत नाही. तशा पद्धतीने GPS लोकेशनचे फुटेज सुद्धा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि आपल्याला सुद्धा मी त्या ठिकाणी देतो. कारण की एवढं मोठं अर्धवट कामं करून पूर्णपणे बिल मुख्य अधिकारी काढू कसं शकतात, हे ज्या चौकशी समितीनं जे चौकशी केली या सुद्धा निसंबंध झालेला आहे. आणि संबंधित जे ठेकेदार आहे यांचं आणि मुख्य अधिकारी अरुण मोकल यांचं संगमत आहेत, आर्थिक संगमत आहेत. त्यामुळंच कामं न करता अर्धवट कामं, निकृष्ट कामं करून सुद्धा त्या ठेकेदाराचे पूर्णपणे बिल त्या ठिकाणी त्यांनी दिले आहे.